विधेयक हे पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने पास केले होते। त्याचे कायद्यात रूपांतर राज्यपालांची सही झाल्यानंतर होणार आहे। हा कायदा जर अस्तित्वात आला तर कोणतेही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू शकणार नाही। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या कायद्यामुळे घाला घालण्यात येणार आहे। काळा कायदा जसा होता तसा हा रौलट ॲक्ट प्रमाणे हा काळा कायदा आहे। या कायद्याच्या तरतुदी अशा आहेत की जर तुम्ही सरकारच्या विरोधात बोलला तर सरकार तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय जेलमध्ये टाकू शकते। लोकशाही मार्गाने यानंतर आंदोलन करू शकणार नाही। शक्तीपीठ महामार्ग तसेच गडचिरोली जिल्ह्यातून ज्या खाणी सापडलेली आहे त्या विरोधात जर कोणीही आंदोलन जर केले त्यामुळे हा कायदा करण्यात आलेला आहे। आज शेतकरी कामगार पक्ष तसेच महाविकास आघाडीतील सर्व पक्ष यांनी मिळून पोहे नाका सातारा येथे या कायद्याच्या विरोधात निदर्शने केली व या कायद्याच्या प्रतीची होळी करून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। विरोधी कायदा करायला चाललेले आहेत आणि त्याला नाव दिलंय जनसुरक्षा कायदा। जनसुरक्षा मुस्कटदाबी जनांची मुस्कटदाबी करणारा कायदा आहे आणि त्यामुळं आज सगळ्या सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं कष्ट करणाऱ्या जनतेनं साध्या लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी धरणग्रस्तांनी या सगळ्यांनी या ठिकाणी सर्व थरातल्या लोकांनी या ठिकाणी निदर्शनं केलेली आहेत। ही निदर्शनं महाराष्ट्रावर चालू आहेत। महाराष्ट्रावर 44 ठिकाणी ही निदर्शनं आता झालेली आहेत किंवा होत आहेत। महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मशाली पेटलेल्या आहेत। या ठिकाणी जनसुरक्षा विरोधी कृती समितीच्या वतीनं इथे आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो शासनाला तुमच्या माध्यमातून की जर का राज्यपालांची सही होऊन हा कायदा मंजूर वगैरे तुम्ही करण्याच्या भरात पडलात तर या ठिकाणी पहिली ठिणगी पडेल ती प्रति सरकारवाल्या सातारा जिल्ह्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र पुन्हा पेटल्याशिवाय राहणार नाही। आत्ता आम्ही आलो असो हजारवर पण त्यावेळेला आम्ही जे येऊ ते हजारोंच्या संख्येने येऊ आणि महाराष्ट्रात लाखांच्या संख्येने जनता ही रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला इथून सरकारमधून पळून जावं लागेल अशी स्थिती ही या महाराष्ट्रामध्ये जनता निर्माण करेल असा इशारा सरकारला